प्रोफाईल याच्यावर जायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जनरल प्रोफाईल नावाचा एक ऑप्शन आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बरेच कामं आपल्याला करायचे आहेत, जसे जनरल प्रोफाईल, इलेक्शन डिटेल्स, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक मेंबर आणि एम्प्लॉई डिटेल अशा प्रकारच्या माहिती याच्यामध्ये आपल्याला भरायच्या. नुसतीच जनरल प्रोफाईल नाही तर याच्यामध्ये बऱ्याचशी माहिती जे तुम्हाला भरायची आहे. पंचायत काउन्सिलमध्ये गेल्यानंतर जनरल प्रोफाईलमध्ये ॲडवर जायचं आहे. ॲडवर गेल्यानंतर इथं बघू शकता की तुमचं स्टेटस जे आहे ते फ्रीज आहे. पण स्टेटस जरी फ्रीज असलं तरी ते तुम्हाला अनफ्रीज करून परत फ्रीज करायचं आहे, ठीक आहे. स्टेटस अनफ्रीजवर क्लिक केलं की हे अशा प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होतो आणि तुम्हाला जुनी माहिती दाखवते. खाली अनफ्रीजचं ऑप्शन आहे, अनफ्रीजवर क्लिक करायचं आहे आणि असा मेसेज येतो, त्याला ओके करायचं आणि परत 3 टॅबवर जायचं आहे, ठीक आहे. 3 टॅबवर गेल्यानंतर परत जायचं आहे. आता जनरल इलेक्शन डिटेल्स जर तुम्ही माहिती भरलेली असेल तर याच्यामध्ये ॲड असेल. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ॲड आहे, तुमचे 3 वार्ड आहेत, ठीक आहे, या ग्रामपंचायतचे. त्याच्यावर तुम्हाला मॉडिफायवर क्लिक करायचं आहे आणि ओके करायचं आहे. ज्या ग्रामपंचायती नसतील त्यांनी ॲड करायचं आहे, ठीक आहे.